Thank you. काळजीपूर्वक संगोपन करून वाढवले ते राजर्षी शाहू महाराजांनी शेकडो वर्ष ज्ञान, सत्ता, संपत्ती यांच्यापासून दूर असणाऱ्या वंचितांना स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि त्यांच्यासाठी विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात ही आस आणि त्याचा ध्यास राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर पुराशी बाळगला. एवढेच नव्हे तर त्यांच्या पूर्ततेसाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. आरक्षणाचे जनक, बहुजनांचे आधार, कुशल व्यवस्थापक, जननीती तज्ञ, कर्तव्यदक्ष लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज, त्यांचे विचार, त्यांचे कार्य या सर्वांना केंद्रस्थान ठेवून संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये बहुविध कार्यक्रमांचे संयोजन आणि आयोजन करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण अशा या कार्यक्रमांच्या सुवर्ण शृंखलेतील एक महत्वपूर्ण बाब अर्थातच आजचा प्रकाशन सोहळा. आपल्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपादित केलेल्या आणि माननीय प्राचार्य डॉक्टर आर.के. शाणदिवाड सर यांच्या संकल्पनेतून मूर्त स्वरूपात अवतरलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांमध्ये आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चीफ पेट्रन, विचार आणि कृतीने राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श प्रामाणिकपणे जोपासणारे ज्यांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाचे प्रकाशन होते आहे असे आदरणीय खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भाने वर्षभराच्या कार्यक्रमाची संकल्पना मांडून आम्हाला सतत प्रेरणादायी ठरत असलेले आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष तथा आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे एक तरुण आणि तितकेच प्रभावी नेतृत्व माननीय चेअरमन माननीय मानसिंग दादा बोंद्रे साहेब, पंचायत समितीचे माजी अध्यक्ष तथा राजीवजी सहकारी सूत गिरणीचे विद्यमान चेअरमन माननीय राहुल पाटील साहेब, कोल्हापूर उच्च शिक्षण विभाग सहसंचालक माननीय डॉक्टर प्रकाश बच्चाव साहेब, प्राचार्य पदाची धुरा हाती घेतल्यापासून शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची अधिक गडद आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेले प्राचार्य डॉक्टर आर.के. शाणदिवाड सर, ज्यांच्या अथक प्रयत्नातून व कष्टातून हा बहुमोल ग्रंथ आपल्या हाती येतो आहे असे
आमचे निर्मिती प्रकाशनचे सर्वेसर्वा मान्य श्री अनिल ममाणे सर, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचे समन्वयक डॉक्टर पांडुरंग पाटील सर, महाविद्यालयाचे प्रबंधक माननीय आर.जे. भोसले सर, अधीक्षक मनीष भोसले सर, या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, राजश्री शाहूंना श्रद्धास्थान मांडणारे इथे उपस्थित प्रत्येकाचे या सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मागील काही वर्षांमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने स्वतःचे एक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे चेअरमन माननीय श्री मानसीराव बोंद्रे साहेब यांनी नवनवे उपक्रम कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले आहे. याचाच एक भाग म्हणून 4 वर्षांपूर्वी माननीय चेअरमन साहेब यांच्या प्रेरणेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.टी. शाणदेवान सर यांच्या संकल्पनेतून आम्ही महाविद्यालयाची प्रार्थना सुरू केली. या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण साहेब, संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या कार्याला अभिवादन करून आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करीत असतो. एकाअर्थी विद्यार्थ्यांसमोर हे आदर्श मांडण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हात जोडून आणि डोळे बंद करून या महाविद्यालयाच्या प्रार्थनेच्या ध्वनिमुद्रणाचे श्रवण करावे. So much more
शाहू महाराजांच्या विचारांवर पाऊल ठेवून त्यांच्या विचारांचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच गेली 54 वर्ष आपल्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. फेब्रुवारी 2018 साली आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय मानसिंगराव बोंद्रे साहेब यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी आर.के. शाणेवान सर यांच्यावर सोपवली. त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आपले स्वागतपर मनोगत व्यक्त करावे. राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता पुढील 2-3 दिवसांच्या मध्ये होते आहे आणि त्या अनुषंगानं मागील वर्षभर राजश्री शाहूजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थी, प्राध्यापक आणि समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांच्या पर्यंत पोहोचवावा या हेतूने श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांचं, कार्यक्रमांचे आयोजन आमच्या महाविद्यालयाच्या मार्फत झालं. आज या संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होते आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे चीफ पेट्रन आणि कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहूजी महाराज, ज्यांची प्रेरणा नेहमीच आम्हाला लाभत असते आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या पाठीवरती नेहमी शाबासकीची थाप देणारे आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय मानसिंगराव बोंद्रे, आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक आदरणीय डॉक्टर प्रकाश बच्छाव सर, या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले आणि आदरणीय PN साहेबांचा, आदरणीय श्रीपतरावजी बोंद्रे दादा यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची भूमिका घेऊन कार्यरत असणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राजीवजी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आदरणीय राहुल पाटील, या पुस्तक समारंभाच्या निमित्तानं एका व्यक्तीचा उल्लेख महत्वाचा करतो की या पुस्तकाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली आणि अगदी अल्पावधीत हे पुस्तक, हा ग्रंथ जो आहे तयार केला, ते आमचे मित्र अनिल ममाने, आमच्या महाविद्यालयाच्या प्रशासनाची जबाबदारी अतिशय गंभीरपणे सांभाळत असलेले रजिस्ट्रार रवी भोसले, अधीक्षक मनीष भोसले, संपूर्ण वर्षभर राजश्री शाहूजी महाराजांच्या कार्यक्रमांच्या संदर्भाने समन्वयक म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आमचे पांडुरंग पाटील, माझ्या समोर बसलेले आचार्य पवार सर, त्याचबरोबर पठाण सर, माझ्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, नवनियुक्त प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं 1901 साली स्थापन झालेली कोल्हापुरातली ही पहिली संस्था आणि या संस्थेचे जनक आदरणीय राजश्री शाहूजी महाराज, संस्थेला स्थापन होऊन आता 125 वर्ष होत आहे. कदाचित हे वर्ष जे आहे ते वर्ष 125वे वर्ष म्हणून आपण साजरे करणार आहोत आणि या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक शाखेच्या, मग तो शिक्षक असेल, विद्यार्थी असेल किंवा हितचिंतक असेल, यांच्या माध्यमातून राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भातील कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळाली, अशी आमची प्रामाणिक स्वरूपाची भावना आहे. खरं तर 26 तारखेला मागच्या वर्षी या पद्धतीचा प्रस्ताव माननीय चेअरमन साहेबांनी ठेवला की हे वर्ष जे आहे ते वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही साजरं करा, की जेणेकरून राजश्री शाहू महाराजांचा जो विचार आहे तो विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरं तर गेल्या 5, 25, 50 वर्षांमध्ये राजश्री शाहूंच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या साधनांच्या माध्यमातून अनेक माहिती जी आहे त्या माहिती आपल्या समोर येत आहे. मान्यवर मंडळी राजश्री शाहूंचा विचार कशा पद्धतीनं आपण पुढे न्यायला पाहिजे या संदर्भातली मांडणी करतात. पण माझ्या मनामध्ये एक सातत्यानं वेगळा विचार येत होता
की 125 वर्षापूर्वी ज्या राजानं या कोल्हापूरची धुरा आपल्या हातामध्ये घेतली, म्हणजे 1894 पासून ते त्यांच्या मृत्यूच्या कालावधीपर्यंत फार मोठा कालावधी नव्हता हा, पण या राजानं जवळजवळ 25-30 वर्षाच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले ते निर्णय फक्त त्याच काळाला लागू नव्हते, तर ते या काळाला सुद्धा लागू आहेत. याचं भान जे आहे ते भान आता आपल्या या नव्या पिढीला यायला पाहिजे. खरं तर स्वातंत्र्याची 75 वर्ष होत आहेत आणि 75 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जे जे काही निर्णय बघतो आहोत, मग त्यातला सगळ्यात मोठा निर्णय जो झाला तो संविधान निर्मितीचा निर्णय झाला. या संविधानाच्या निर्मिती होत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये राजश्री शाहू महाराजांनी राबवलेल्या अनेक योजना होत्या आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते रिफ्लेक्शन आपण घटनेमध्ये पडलेलं पाहतो आहोत. आणि मला आता सातत्यानं असं वाटायला लागलेलं आहे की वर्गातलं शिक्षण तर महत्वाचं आहेच आहे, पण वर्गातल्या शिक्षणापेक्षा ही मूल्य शिक्षणाची गरज आपल्याला प्रकर्षाने जाणवते आहे. आणि हे मूल्य शिक्षण म्हणजे तरी काय, की जे आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला वारस देऊन गेलेले आहेत त्यांच्या नीतिनियमांच्या माध्यमातून, त्यांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी जो आदर्श घालून दिला तो आदर्श आपण विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच महाराज आम्ही एक निर्णय घेतला. खरं तर काही काही निर्णयांच्या वरती मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की कोल्हापूर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रार्थनेनं महाविद्यालयाचं कामकाज सुरू होत नाही, पण आमच्या महाविद्यालयामध्ये ते केल्याचं काम आम्ही केलेलं आहे. गेले 3 वर्षे, 3.5-4 वर्ष आमच्या महाविद्यालयात 7 वर्ष 20 मिनिटानं जे सुरू होतं ते प्रार्थनेनं सुरू होतं. एका अर्थी तो विचार, मूल्य शिक्षणाचा जो विचार आहे तो विचार रुजवण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि मग मला असं वाटत राहिलं, आमच्या चेअरमन साहेबांना असं वाटत राहिलं की वर्षभर तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम करत राहा. आणि त्यामधलाच एक कार्यक्रम जो होता तो असा होता की राजश्री छत्रपती महाराजांच्या संदर्भातली व्याख्यानमाला आम्ही या ठिकाणी घेतली. व्याख्यान झाल्यानंतर ती ज्यावेळी ती मंडळी जे त्या सभागृहामध्ये उपस्थित होती त्यांच्या पुरतच ते काय झालं, मर्यादित राहिलं. आम्हाला असं वाटलं की ही जी व्याख्यान आहे, मग ते किशोर बेडके सरांचं असेल, अशोक चौसाळकर सरांचं असेल, अवनीश पाटलांचं असेल, डॉक्टर शिखरेंचं असेल, डॉक्टर देठेंचं असेल, डॉक्टर काशीद पाटलांचं असेल, की ही जी व्याख्यान आहेत ही व्याख्यानं त्या त्या विषयाला खूप मोठं न्याय देणारी व्याख्यान आहे. आणि त्या व्याख्यानाचा विषयच असा होता की आजच्या काळामध्ये शाहू छत्रपतींच्या विचारांची प्रस्तुतता. आणि तो धागा जो आहे तो धागा या सर्व संशोधक मंडळींनी जोडला आणि मग असा विचार आमच्या मनामध्ये आला की ही व्याख्यानं जी आहेत ही लिखित स्वरूपामध्ये आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. आणि एकदा विचार मनात आला आणि मग पटकन आमच्या काही मंडळींना आम्ही सांगितलं की ही जी व्याख्यानं आहेत ती लिखित स्वरूपामध्ये तयार करा. ती तयार झाली आणि मग प्रकाशकाच्या माध्यमातून आम्ही अनिल म्हामानेला विनंती केली की या पद्धतीनं काही करता येईल का. त्यांनी खरं खूप मोठं काम त्यांचं आहे की जवळजवळ 10,000 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित झालेली आहेत. आणि त्यात फुले शाहू आंबेडकर आणि विठ्ठलरामजी शिंदे अगदी नरेंद्र दाभोळकरांच्या पर्यंत त्यांनी आपल्या पुस्तकांचा अवकाश जो आहे तो अवकाश ठेवलेला आहे. आणि योग्य पद्धतीचा माणूस आम्हाला तिथं अपेक्षित होता की तिथं आम्हाला पैसे मिळवणारा प्रकाशक आम्हाला नको होता, की लोकांच्या पर्यंत शाहू महाराजांना पोहोचवण्याचं काम करणारा असा प्रकाशक हवा होता. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्या पद्धतीनं आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जो आहे तो प्रकाशन सोहळा होतो आहे. म्हणूनच मी असं म्हटलं की या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज कृतज्ञ झाल्याची भावना आहे की आम्ही छत्रपती शाहूराजांनी स्थापन केलेल्या या संस्थेमुळे आमचं घर चालतं, आमचं कुटुंब चालतं, आमचा व्यवसाय चालतो. आणि त्यांच्या संदर्भातली कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी जी आहे ती संधी आमच्या परीनं आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल अगदी मनपूर्वक या ठिकाणी मी पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मला गेल्या 2-3-4 वर्षांमध्ये शहाजी महाविद्यालयाला A ग्रेड तर मिळालीच मिळाली. 3.13 CGPA आम्हाला मिळाला. पण त्याही पेक्षा महत्वाचं असं की मागच्या 4 महिन्यापूर्वी शिवाजी विद्यापीठानं पुन्हा एकदा आमचं मूल्यांकन केलं आणि कोल्हापूर परिसरातील जे A ग्रेडचे कॉलेजेस होते त्या A ग्रेडच्या कॉलेजमध्ये पहिली 3 कॉलेजेस त्यांनी पुन्हा निवडली आणि त्यामध्ये शहाजी महाविद्यालयाचं नाव अग्रक्रमाने आलं. हा एक अतिशय आनंदाचा क्षण आमच्यासाठी आहे. आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,
या ठिकाणी असणारे सर्व CHVचे किंवा जे कंत्राटी बेसवरती असणारे सर्व प्राध्यापक, सगळा समूह जो आहे तो एक दिलानं काम करतो आहे आणि आमच्या पाठीशी सदैव संस्थेचे चेअरमन राहतात. आम्ही जे जे काही करतो आहोत त्याला पाठिंबा देत असताना पुढाकार घेण्याची भूमिका त्याने सातत्याने ठेवलेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार अत्यंत महत्वाचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय शाहूजी महाराजांना अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहळ्याच्या दृष्टीने आणि आम्हा संयोजकांच्या दृष्टीने एक भाग्याचा क्षण. आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे पेट्रन माननीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज उपस्थित आहेत. मी आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री मानसिंगदादा बोधरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांचे स्वागत या प्रसंगी करावे. चेअरमन माननीय मानसिंगराव बोधरे साहेब आज उपस्थित आहेत. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शांतिवन सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय बोधरे साहेब यांचे स्वागत या प्रसंगी करावे. सरसंचालक माननीय प्रकाश रजाव साहेब यांच्या समारोप प्रसंगी उपस्थित आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शांतिवन सर यांना पुन्हा शिक्षा विनंती आहे त्यांनी रजाव साहेबांचे स्वागत या प्रसंगी करावे. सहकारी सुरगिरणीचे विद्यमान चेअरमन माननीय राहुल पाटील साहेब हेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर के शांतिवन सर यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय पाटील साहेबांचा स्वागत या प्रसंगी करावे. एक आदर्श राजा म्हणून बहुजन व दलित समाजाचे नेते म्हणून जे शेवटपर्यंत कार्य करीत राहिले अशा पुरोगामी विचार जोपासणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे सातत्याने स्मरण होत राहावे या उद्देशाने माननीय प्राचार्य डॉक्टर आर के शांतिवन सर यांच्या संकल्पनेतून सजग वाचकांच्या हाती येणारा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यप्रणालीवर वेगळ्याने अभ्यासपूर्ण अंगलने प्रकाशवर टाकणारा ग्रंथ म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुत हा ग्रंथ. यास आपल्या संस्थेचे पेट्रन माननीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांना व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाचे प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावे. दिनांक 26 जून 2024 पासून राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीने आणि संस्थेचे माननीय मानसिंगदादा बोधरे साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे आपल्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपूर्ण वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम उपक्रम घेतले. त्याचबरोबर राजर्षी शाहू व्याख्यानमाला घेतली त्यामध्ये छत्रपतींच्या संदर्भातील अनेक पैलू महाराष्ट्रातील विचारवंत महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी आपल्या व्याख्यानामधून प्रबोधन दाखवले. या सर्व व्याख्यानांचे लिखित स्वरूपातील डॉक्युमेंटेशनच्या अनुषंगाने मूर्त रूप म्हणजे हा ग्रंथ. त्यानंतर आदरणीय राहुल पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त कराव्या. आज आपल्या संस्थेच्या वतीने या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे चीफ एडिटर तसेच कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, आपल्या संस्थेचे चेअरमन माझे बंधू मानसिंग बोधरे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर प्रकाश रजाव साहेब, आपले प्राचार्य डॉक्टर दिवान सर, डॉक्टर डी बी पाटील,
अनिल मामे मामानी उपस्थित असलेले सर्वच आपल्या संस्थेचे प्रोफेसर, सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी, पत्रकार आणि छायाचित्रकार, आज खरं तर मगाशी दिवाण सरांच्याकडून आपल्या आजच्या कार्यक्रमाची मी माहिती घेत होतो. आजच्या पुस्तक प्रकाशनासाठी ज्या लोकांची काही कष्ट घेतली, खरं तर त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. माझ्या वतीने सर अशा प्रकारचा कार्यक्रम, असं पुस्तक प्रकाशन हे आपण पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये करतोय. अनेक कार्यक्रम अशा प्रकारचे झालेत, तर हा असा एक आगळा वेगळा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण आपल्या संस्थेच्या वतीने करतोय. त्याबद्दल मी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानेच खरं तर आपली संस्था चालते. माझे आजोबा कैलासवासी श्रीपतराव गोंधळे साहेब असतील, माझे वडील स्वर्गीय आमदार बी. पाटील साहेब असतील, यांनी नेहमीच शाहू महाराजांच्या विचाराने काम करायचा प्रयत्न केला. आज मानसिंग असतील, मी असेल, आम्ही आपल्या खासदार आदरणीय शाहू महाराजांच्याच आदर्श घेऊन काम करायचा प्रयत्न करतोय आणि तोच प्रयत्न आमचा कायम राहील असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी मानसिंगराव असतील, दिवाण सर असतील, हे आम्हाला बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल आपलं सर्वांच मी आभार मानतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद साहेब. अभ्यासू वक्त्यांनी राजश्री शाहू महाराजांविषयीचे अभ्यासपूर्ण चिंतन आपल्या व्याख्यानामधून महाविद्यालयामध्ये केले. या सर्व व्याख्यानांचे संकलन म्हणजे अर्थातच राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता हा ग्रंथ. ज्या मान्यवरांच्या व्याख्यानांचा समावेश सदर ग्रंथात आहे, त्यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणं ही सुद्धा तितकीच महत्वपूर्ण बाब. या ग्रंथामध्ये ज्यांच्या व्याख्यानांचा समावेश आहे ते ज्येष्ठ अभ्यासक माननीय श्री किशोर पेडकेहार सर, प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर सर, डॉक्टर मगनीश पाटील सर यांच्या व्याख्यानांचे लिखित स्वरूपात संकलन आहे. या तिन्ही मान्यवरांना या कार्यक्रमाच्या आग्रहाचे निमंत्रण आपण महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले होते, पण कार्यबाहुल्यामुळे त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य नाही असे सांगितले, पण त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आमच्या महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश शिकरे सर यांनाही प्रकृती असल्यामुळे आज उपस्थित राहता आले नाही. या सर्वांचे महाविद्यालय अगदी सदैव राहील. या ग्रंथामध्ये महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर विजय देठे सर यांनी दिलेल्या व्याख्यानाचे लिखित रूप आहे. मी डॉक्टर देठे सरांना आमंत्रित करतो आहे आणि या निमित्त आम्ही केलेला सत्कार स्वीकारावा आणि आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना विनंती करतो की त्यांनी देठे सरांचा सन्मान या प्रसंगी करावा. राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचे भारतीय राज्यघटनेतील प्रतिबिंब या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले होते आणि तो लेख या ग्रंथामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. कार्य या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले होते आणि तो लेख या ग्रंथामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. जबाबदारी पार पाडणारे आपल्या शिवाजी ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉक्टर पांडुरंग पाटील सर यांचाही या निमित्ताने सन्मान. हा ग्रंथ आपल्या हातामध्ये येण्यासाठी अथक परिश्रम केलेले निर्मिती प्रकाशनचे
मान्य अनिल ममाणे सर. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ निर्मिती प्रकाशन संस्था कार्यरत असून आजवर निर्मिती प्रकाशनच्या माध्यमातून 10,313 पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुस्तकरूपाने समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निर्मिती प्रकाशन प्रामाणिकपणे करत आहे. यानंतर तितकाच महत्वपूर्ण सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शांडिवान सर यांचा. आदरणीय खासदार मी श्री शाहू छत्रपती महाराजांना विनंती करतो की त्यांनी प्राचार्य डॉक्टर आर के शांडिवान सर यांचा सन्मान या प्रसंगी करावा. महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून डॉक्टर आर के शांडिवान सर यांनी आपल्या कार्यपद्धतीतून महाविद्यालयाचा चेहरा बदलून टाकला आहे. सतत प्रतिष्ठित असणाऱ्या माननीय शांडिवान सरांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयात यशस्वीपूर्ण ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये राजर्षी शाहू महाराज द्रष्टा राजा या नावाने त्यांचा लेख प्रकाशित आहे. धन्यवाद. यानंतर आदरणीय प्रचारकांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. नमस्कार. लोकोत्तर राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराची प्रस्तुतता या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावर आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज साहेब, या संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पोंद्रे साहेब, राजीवजी सहकारी सुखदेवीचे चेअरमन राहुल पाटील साहेब, या महाविद्यालयाचं नेतृत्व करणारे प्राचार्य आर के शांडिवान सर, यापूर्वी या महाविद्यालयाचं नेतृत्व ज्या प्राचार्यांनी केलं ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व प्राचार्य मंडळी, सर्व अध्यापक बंधू भगिनी, कोल्हापुरातला चार्ज घेतल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या महाविद्यालयात येण्याचा योग आला. खरं म्हणजे माझं भाषणाचं काम नाही, माझं प्रशासनाचं काम आहे. तरी देखील महाराजांच्या आग्रहास्तव मी आपल्याला या समारंभासाठी ग्रंथ प्रकाशनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. खरं पाहता शांडिवान सरांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये सामाजिक आरक्षणाची जी भूमिका लिहिली, तर ही शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा होती. शाहू महाराजांचं निसर्गाच्या सानिध्यातलं भौतिक पायाभूत सुविधांचं काम तर अजरामर आहे. कोल्हापूर जिल्हा जगाच्या पटलावर आज जरी उभं राहतो ते शाहू महाराजांचं श्रेय आहे. शिक्षणाबाबत तर असामान्य असं त्यांचं कर्तृत्व आहे. आपल्याला कल्पना नसेल की राज्य आणि केंद्र शासन शिक्षणाला विविध सवलती सुविधा देण्याचा प्रयत्न करतो, पण याही पूर्वी महाराजांनी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याची योजना आखली होती. म्हणजे शिक्षणाचं जे दृष्टिकोन होतं, शिक्षणाचं जे शांतपण होतं, ते फार दीर्घ काळापासून आपल्याला विचारांची प्रेरणा या निमित्ताने दिली आहे. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, ही धर्मदेवडी धुंडून मी आलो, भिंती पराड त्यांच्या माणूस शोधतो मी. हा माणूस शोध शिक्षणातून करायचा आहे आणि हे दृष्टिकोन महाराजांनी दिलं होतं. त्यांचे विचार करण्याचं काम आज देखील या ग्रंथांच्या माध्यमातून सुरू होत आहे. त्यामुळे या ग्रंथ प्रकाशनातून आपण त्यांचे विचार पुढच्या पिढीला आपण प्रसारित करतो आहोत. या उत्तम कार्यक्रमाच्या संयोजनासाठी या सगळ्या ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी मला उपस्थित राहून 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. आज श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये आज हा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलचे
चेअरमन श्री मानसिंगराव बोंद्रे, उपस्थित असलेले श्री राहुल पाटील, डॉक्टर प्रकाश बच्छाव, आपल्या शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शाहनी दिवान, तसेच उपस्थित असलेले श्री आय.जे. भोसले, श्री M.V. भोसले, श्री P.B. पाटील, श्री अनिल महमाने, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी, आज पुन्हा एकदा राजश्री शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये पुन्हा एकदा येताना आनंद होतच आहे. दरवेळेस आला की आनंद दुगुणित होत राहतोय. आणि आज या छत्रपती शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शाहनी दिवान साहेब यांनी संपादन केलेलं हे पुस्तक, त्याचं आत्ताच प्रकाशन झालं. ते आपले राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता हे पुस्तक, या पुस्तकाद्वारे आपल्याला शाहू महाराजांच्या बद्दल अधिक माहिती मिळणार आहे. मला वाटतं शाहू महाराजांच्या वर एवढं लिखाण जे झालेलं आहे ते जवळजवळ कुठल्याही संस्थानिकांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या तुलनेने कोणाचं झालेलं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्याचं कारणच हे आहे की शाहू महाराज त्यांची ही व्यक्ती म्हणून एक वेगळेच होते आणि जनतेसाठी राबणारा राजा आणि त्यांच्या हितासाठी करणारा काम असं आपण त्यांना ओळखू शकतोय. आणि खऱ्या अर्थाने असं कुठलाही पैलू राहिलेलं नाही की जिथं त्यांचं कार्य झालं नाही. मग ते शिक्षणाच्या क्षेत्रात आहेच आहे, धार्मिक क्षेत्रात आहे, शेतीमध्ये आहे, उद्योगात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं आपलं राधानगरी धरण आहे. आणि अशा वेगळ्या गोष्टी त्यांच्या हातून कुस्ती सारखे खेळांना प्रोत्साहन सुद्धा मिळालेलं आहे. अशा वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून शाहू महाराजांनी त्यावेळेस 100-125 वर्षाच्या दरम्यान त्याचं कार्य चालू ठेवलं. आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र शासन किंवा आपलं केंद्रीय शासन सुद्धा त्यांच्या विचारानेच आता पुढे जात आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विचाराने फक्त तर गेलं पाहिजे, पण कृतीने सुद्धा गेलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कृती जर विचारा एवढी जर राहिली तर आपल्या देशामध्ये निश्चित मोठं परिवर्तन होऊ शकेल, समतेचं राज्य निर्माण होऊ शकेल आणि एकत्रित पाहता सर्वांना बरोबर घेऊन जाणारं शासन निर्माण होऊ शकेल. अशा या व्यक्तिमत्व असलेल्या शाहू महाराजांना पुस्तक हे शाहनी दिवानांनी आता पुन्हा एकदा एक पुस्तक संपादन केलेलं आहे. अनेकांचे लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला एक दिशा मिळणार आहे
मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणखीन खरोखरच या त्यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. कारण पुस्तक लिहिणं एक सोपी गोष्ट नाही आहे. पुस्तकाचं संपादन करणं तर आणि कठीण असेल, कारण सगळ्यांचे विचार बरोबर त्याच्यात मांडले पाहिजे, स्वतःचे सोडून सुद्धा, स्वतःचे इतरांचे घेऊन. आणि अशा तऱ्हेने इतरांचे विचार घेऊन पण शाहू महाराजांचा विचार हे केंद्रबिंदू ठेवून आपल्याला हे काम करताना निश्चितच अनेक अडचणी येतात आणि अडचणीवर मात करणे हे आपलं काम आहे. आणि तसंच शहाजी दिवाणांनी त्याने हे चालू ठेवलेलं आहे. आणि शहाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून शहाजी महाराजांच्या नावाच्या महाविद्यालय जो आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी हे काम चालू ठेवलंय. तिथं आता एक समाधानकारक 4000 विद्यार्थी आहेत असं समजतं. त्यापैकी 2500 विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत. 1500 काय करतात माहित नाही. 1500 विद्यार्थी काय करतात, येतात काय येतात सगळेच. पण ऍक्टिव्ह विद्यार्थी 2500 आहेत, एकूण विद्यार्थी 4000 आहेत. अशा तऱ्हेने हे कॉलेज आता अनेक गेले कित्येक वर्ष चालू आहे. आणि या कॉलेजच्या माध्यमातून सगळ्यांना प्रोत्साहन मिळत राहते, खेळाच्या क्षेत्रात मिळत राहते. आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. अनेक चांगले मंडळी इथनं तयार होत आहेत. आणि अशा तऱ्हेने ही संस्था जी चालू आहे ते सर्व पदाधिकाऱ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी त्यात तेवढं लक्ष घातलेलं आहे. आणि असंच लक्ष सगळ्यांनी घातलेलं असताना भविष्यामध्ये हे नावारूपाला तर आलेलंच आहे, पण अधिक त्याचं कार्य चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करून आणि सर्वांना उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त करून आणि विशेषतः शहाजी दिवाणांचं अभिनंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिरकाल संस्मरणीय सोहळ्याच्या अंतिम टप्प्याकडे वळताना मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि निर्मिती प्रकाशनचे माननीय अनिल मामाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानावे. खरं तर मी शाहू महाराजांना अगदी मनापासून सांगेन की या कॉलेजचे कॅप्टन असणारे प्राचार्य डॉक्टर राजकांत शहाणे दिवाण सर आणि हे जे सगळे प्राध्यापक समोर बसलेले आहेत जिथं काम करतात त्यांचं खरंच टाळ्या वाजवून कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. त्याचं कारण असं सांगतो की मी महाराष्ट्रावर फिरतो, अनेक पुस्तकं प्रकाशन केली, परंतु एखाद्या कॉलेजने शाहूंचा विचार अनेक ठिकाणी व्याख्यान होतात, भाषण होतात, परंतु कॉलेजच्या वतीने प्रकाशित होणारं हे पहिलं पुस्तक. म्हणजे कॉलेज याचं प्रकाशन करतं, म्हणजे लोकांना बोलायला लावणं, त्यांना लिहायला लावणं, पुन्हा त्याचं शब्दामध्ये रूपांतर करून ते पुस्तक रूपात आणणं, ते लोकांमध्ये उपलब्ध करून देणं. इथं पवार सर बसलेले आहेत, त्यांनी शाहू महाराजांच्या पुस्तकाचं जेवढी पुस्तकं राज्यभर आहेत त्याचं पुस्तकाचं संकलन केलेलं आहे. तर हा महाराष्ट्राचा पहिला प्रयोग आहे. आणि मला वाटते की ही उपक्रमशीलता खऱ्या अर्थानं शाहूंच्या विचारांचा वारसा जपणारी आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मला बऱ्याच वेळा प्रश्न होतो की शहाजी दिवाण सर झोपतात कधी, पण इतकी उपक्रमशीलता, इतकं या वयामध्ये ऍक्टिव्ह पण, सकाळी 7 वाजल्या मला रात्री 11 वाजता पण हे दुरुस्त केलं का, हे केलं का वगैरे वगैरे. मला खूप आनंद वाटतो की अशा एका महत्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. शाहू महाराजांवरती खूप पुस्तकं आहेत, शाहू महाराजांवरती अनेक लोक बोलत आहेत, परंतु शाहू महाराजांच्या विचारांना आत्ताच्या काळामध्ये जोडून घेणं, आत्ताच्या जीवनामध्ये, आत्ताच्या सगळ्या राजकारणामध्ये, आत्ताच्या समाजकारणामध्ये शाहूंना आपल्याला कसं आणता येईल, ही जी उपक्रमशीलता आहे, याची जी धडपड आहे, त्यामुळं हे पुस्तक एक वेगळी भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये जाईल. आणखी एक सांगायला आनंद वाटतोय की पुस्तक येऊन 15 दिवस झालेले आहेत, आता माझ्याकडे फक्त 150 कॉपी शिल्लक आहे. ही आवृत्ती आज संपलेली आहे. म्हणजे लोकांना तुम्ही नवं काय देणार असाल सर, म्हणजे ही खूप वेगळी गोष्ट आहे.
म्हणजे स्वतःचा बायोडाटा वाढवण्यासाठी खूप लोक काम करतायत, परंतु विचाराची बांधिलकी म्हणून काम करणार हे महाविद्यालय आहे. म्हणून या महाविद्यालयाचे जगभर आणि देशभर वेगळं कौतुक होत आहे. 1100 पुस्तकांची आहे. कारण लोक पुस्तकाची आम्ही अशी पुस्तकाच्या कार्यक्रमाची जाहिरात करतो तर लोक बिहारमधून लोकांनी पुस्तकाची मागणी केलेली, उत्तर प्रदेशमधून पुस्तकाची मागणी केली. प्रचंड एक वेगळ्या पद्धतीनं आजच्या काळामध्ये शाहू महाराजांना कशा पद्धतीनं आपल्याला उपयोगात आणू शकतो याचा एक खूप चांगला प्रयोग केलेला आहे. कार्यक्रम समारोपाकडे जातो आहे. मला खूप आनंद वाटतो आहे की निर्मिती प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशन होत आहे. तरी पण एक आणखी गोष्ट सांगतो की याचं प्रकाशन हे शहाजी महाविद्यालय आहे. कारण ही खूप वेगळी गोष्ट आहे, वेगळ्या पद्धतीचा प्रयोग केलेला आहे. मानसिंग सरांना सांगतो की सर हा संस्थेचा खूप असा काय म्हणतो की एक अभिमान वाटणारी अशी गोष्ट आहे, एक स्वाभिमान वाटणारी गोष्ट आहे की आपलं कॉलेज नुसतं शाहू महाराजांचा विचार घेत नाही तर तो शाहू महाराजांचा विचार जगण्याचा आणि नव्या पिढीला नव्या पोरांना द्यायचा प्रयत्न करतो. ही खूप महाराज खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाचं वेगळेपण आहे. आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक येत आहे आणि त्याची चर्चा होती आहे. खूप जबरदस्त, खूप चांगलं लोकांनी लेखकांनी लिहिलेलं आहे, संदर्भ घेऊन लिहिलेला आहे. म्हणजे ते देठे सर बसलेले आहेत. शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता राजकीय सगळ्या आपण जे काही राजकारणाची त्याच्यामध्ये कशी आहे हा जो काही धागा जोडलेला आहे किंवा एक दृष्टा राजा म्हणून जे शाहू शायनी दिवाण सरांनी लिहिलेलं आहे खूप वेगळ्या पद्धतीचं हे पुस्तक आहे. जाताना आपण घेऊन जा. इतर सरांचं मला आवडलं, खूप आवडलं की पुस्तक भेट देऊन, उच्च देण्यापेक्षा पुस्तक भेट देऊन आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी एक घ्या, आपल्या मित्रांसाठी एक घ्या. ही शाहू जयंती पुस्तक भेट देण्याची शाहू जयंती करायला काही हरकत नाही. ती परंपरा देखील शाहू कॉलेजने जर केली तर त्याचं पण एक वेगळेपण तयार आहे. त्यामुळे जाताना थोडी पुस्तकं घेऊन जावा. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदर्श, ज्यांच्याकडे आम्ही शाहू महाराजांच्या सगळ्या रूपामध्ये पाहतो ते शाहू महाराज, या संस्थेचे चेअरमन मानसिंग दादा बोंद्रे, प्राचार्य डॉक्टर राजकांत शायनी दिवाण, राहुल पाटील सर. ते आल्यानंतर मला PN पाटील सर आल्यासारखंच वाटलं. कारण त्यांच्यावरती आम्ही चित्रपट केली होती शायनी दिवाण सर आणि ती चित्रपटाचा आवाज देताना सर रडले होते. तो प्रसंग मला खूप हेलावला. त्यांना बघितल्यानंतर PN पाटील साहेबांची आठवण झाली. आणि मग बाकी सगळे बच्चाव सर आहेतच. हे खूप आभारी लोक आहेत. हे कौतुक करायला पाहिजे की खूप प्राध्यापक आज एवढे 2-2, 3-3 लाख पगार असताना बांधिलकी म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयोग करताय. ही ऊर्जा तुमच्याकडे आहे. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि महत्वाची गोष्ट आहे. मी तुमच्याकडनं आज काहीतरी खूप शिकून जातो आहे. आम्ही कामच करतोय फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये नेहमी काम करतो आहोत. पण तुमच्यासारखे लोक जर आमच्यासोबत उभा राहिले तर चळवळ गतिमान व्हायला खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळं आणखी भोसले सर, MV पाटील भोसले सर, DV पाटील सर, या सर्वांचं, पत्रकार बंधू इथं आलेले आहेत, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि हा ऋणानुबंध असाच जपूया. या शाहूंच्या पुस्तकाच्या सरांच्या डोक्यात इतके प्रयोग असतात. आता ते महर्षी विठ्ठल शिंदेवरती काहीतरी करायचं म्हणतात, गांधीजींवरती काहीतरी करायचं म्हणतात, बाबासाहेबांवरती काहीतरी करायचं म्हणतात. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ती खूप आनंदाची आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामुळं हा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय